नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। मॅडम आपलं नाव? राजल नाईक। मॅडम आज जे आपण इकडे उभे आहे वसई कोट्याच्या बाजूमध्ये प्रांतच्या एवढा मोठा ऑफिस आहे आणि तिकडची रस्त्याची हालत बघा तुम्ही कसं आहे। आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच असं आहे, खड्डे आहे मोठे। म्हणजे तुम्ही महानगरपालिकेला तुम्ही सांगता पत्रव्यवहार केलाय, काय पत्रव्यवहार केलाय मॅडम त्यांच्याबरोबर? पत्रव्यवहार असा केलाय की मी नोव्हेंबरमध्ये केलाय हा पत्रव्यवहार आणि आपला पत्रव्यवहार असा प्रकारे झालाय की हा रस्ता पूर्ण डांबराचा झाला पाहिजे। तेव्हा काही दिवसांनी मला वाटतं 2 महिन्यांनी मला सांगण्यात आलं की हा रस्ता आपल्याकडे नाही, PW वाल्यांकडे, तुम्ही तिथे लेटर द्या। तर मी तिकडे लेटर दिलं। तिकडचं लेटर मला 8 दिवसांनी उत्तर आलं की मॅडम हे PW वाल्यांकडे नाही, महानगरपालिकेकडे। तर मी महानगरपालिकेकडे आपले आयुक्त अनिल पवार यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं, तर ते मला बोलले मला लेखी लिहून आणा। मी त्यांना तिकडे गेली, PW वाल्यांकडे लेखी लिहून आणलं। मी त्यांना ते व्हॉट्सअप पण केलं, पण मला अजून त्याचं काहीच उत्तर मिळालं नाही। आणि आज अचानक सकाळी मला फोन आला। कुठून फोन आला? फोन मला दत्ता जाधवनी केला की ताई आपल्याकडे ना इथे पॅचवर्कचं ब्लॉकेज लावतात आहेत म्हणून। मी म्हटलं पॅचवर्कचं कशाला ब्लॉकेज लावतात आहेत? पैसा एवढा वर आला आहे का? आपण डांबरी रस्त्याचं कोटेशन टाकलेलं आहे, म्हणजे कंप्लेंट टाकलेली आहे, तर मग आपल्याला असे कशाला करून देतात आहेत? म्हणून मी स्वतः बघायला आली आणि बघते तर ते लोक ब्लॉकेज टाकून आणि फक्त जिथे खड्डा आहे 4 बाजू मोठा तिकडेच लावतात आहे, छोटे छोटे खड्डे आणि बाजूचे काहीच करत नाही आहे। तिथे फक्त रॅबिट टाकणार होते ती लोक। मग असं चालणार नाही ना, लोकांना किती त्रास आहे तुम्ही बघा, किती रस्ते खराब आहेत, गाड्या येतात आहेत जातात आहेत। 4 गाड्याचं स्लीप होतं तर त्या दिवशी माझ्यासमोर स्लीप झाला। मी स्वतः इथून ट्रॅव्हल करते, मला माहिती आहे इथून रस्ता किती खराब आहे। आज आजूबाजूच्या लोकांनी मला कंप्लेंट केली, तेव्हा मी ते लेटर दिलं। आज या गोष्टीला आजचा महिना पकडून 9 महिने झाले, तरी काही नाही। 9 महिन्यानंतर सांगतात की नाही आता पावसाने आहे ना म्हणून आपण हे करतो। मग मी नोव्हेंबरमध्ये टाकले तेव्हा झोपलेली का महानगरपालिका? मला पहिले उत्तर द्या। मला काही माहिती नाही, मला इथे डांबराचा रस्ता व्यवस्थित पाहिजे। मग PW वाले असो या महानगरपालिका, तुम्ही एकमेकांच्यावरती टाकून तुम्ही पळवाट काढतात आहेत। मला ती पळवाट नको आहे, मला ताबडतोब डिसिजन हवा आहे, नाहीतर मग पुढची ॲक्शन आमच्या स्नेहाताईकडे मला जायला लागेल आणि स्नेहाताईला सांगायला लागेल, कारण स्नेहाताई बरोबर ॲक्शन घेतील हे मला पूर्ण विश्वास। आता इथे RTOचं कॅम्प भरतात, मुलं ट्रायल देतात, मग कुठे स्लीप झाले, किती खड्डे आहेत, कसं तुम्ही ट्रायल घेता? मग त्यांचे लायसन्स तुम्ही कॅन्सल करणार का? प्रांत सरांचं ऑफिस आहे, प्रांत सरांच्या माणसांच्या गाड्या येतात। आज आपला रस्ता कसा असायला पाहिजे ह्याचा जरा प्लीज विचार करा, बस माझी हीच रिक्वेस्ट आहे।